मला कधी-कधी नाही का असा प्रश्न पडतो, की ना, जे आता प्रत्येक जॉबसाठी असे इंटरव्ह्यू होत आहे ना, त्या इंटरव्ह्यूमध्ये ना अशी जी प्रोसेस असते ना प्रोसेस, म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटला सिलेक्ट करण्याची एखादी प्रोसेस असते ना, ती अशी एकदम अशी अवघड का होत चालली. त्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये स्टेप्स होत चालल्या. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या प्रायव्हेट स्कूलच्या टीचरचा जॉब असेल ना, त्याच्यामध्ये पहिली स्टेप अशी राहते, की तुम्हाला एक रिटन टेस्ट द्यावा लागतो, बरोबर ना? एक रिटन टेस्ट द्यायचा पहिले आणि त्या रिटन टेस्टनंतर तुमचा पहिले एक डेमो लेक्चर होईल आणि डेमो लेक्चरनंतर जर तुम्ही सिलेक्ट झाले, तर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि एवढं सगळं होऊन झाल्यानंतर बी त्याच्यानंतर सगळे परत ते स्कूलवाले मॅनेजमेंटवाले लोकं म्हणतात, की वी विल कॉल यू. जर त्यांना वाटलं तर आम्ही तुम्हाला कॉल करू, असं त्यांचं म्हणणं राहतं. मग माझं मत असं आहे, की एवढं 3 फेजमध्ये तुमचा एक्झाम घ्यायचा उद्देश काय नक्की? आणि काही स्कूल तर असे, की पहिल्यांदा एकदा हे घेतात हे आणि एक स्कूलचं असं एक असं की त्याच्यामध्ये काय होतं, आमचं पहिले एक रिटन टेस्ट घेतल्या, म्हणजे बोलून घेतलं टायमवर आणि त्या टायमाच्या कंप्लीट 1 तासानंतर इंटरव्ह्यू स्टार्ट केला बरं का. म्हणजे पहिले रिटन एक्झाम घेतली. रिटन एक्झामनंतर पहिले त्याच्यानंतर डेमो घेतला. डेमोनंतर इंटरव्ह्यू घेतला. ते सगळं झाल्यानंतर परत म्हटले, की अजून एक फायनल इंटरव्ह्यू तुमचा होईल आणि तो फायनल इंटरव्ह्यू 15 दिवसानंतर ज्या लोकांचं सिलेक्शन होईल ह्याच्यामधून, या कॅन्डिडेटचं जे सिलेक्शन होईल त्यांचं फायनल इंटरव्ह्यू परत होऊन दुसऱ्या ठिकाणी अजून, जी म्हणजे ज्या स्कूलची मेन ब्रांच आहे ते असं तिथं होईल असं. आणि परत तिथं इंटरव्ह्यू झाल्यानंतर परत म्हणतात, की वी विल कॉल यू. मला एक कळत नाही, जी इंटरव्ह्यूची प्रोसेस आहे ती एवढी अवघड का की एवढी अं, अशी एकदम काय म्हणतात त्याला, एकदम अवघड का बनवत चालते, एकदम डिफिकल्ट बनवत चालते दिवसेंदिवस. जर तुम्हाला कॅन्डिडेट नको आहे किंवा कॅन्डिडेट नको आहे, एकच इंटरव्ह्यू घ्या ना यार. एक इंटरव्ह्यू किंवा एक एक ठीक आहे, एक एक्झाम घ्या, एक इंटरव्ह्यू घ्या आणि फिनिश करा ना. तिथले सांगू दे, एक तर हा तर हा किंवा नाही तर नाही. ठीक आहे. पण तसं नाही ना. आम्ही तसं नाही करणार. आम्ही पूर्णपणे इंटरव्ह्यू घेऊ, पूर्ण वेळ वाया घालवू तुमचावाला. 1 महिना, 2 महिने त्याच्यानंतर आम्ही ठरवू ठेवायचं नाही ठेवायचं. एंड ऑफ द स्टोरी की सॅलरी निगोशिएट तर करणारच आहे ती. मग काय उपयोग एवढा हे करायचा? आणि प्रायव्हेट जॉबमध्ये दिसते बरं का, कुठल्याही प्रायव्हेट जॉबमध्ये गेला आणि असं आहेच. आणि गव्हर्नमेंट एक्झाममध्ये गेला तर अजून तर तीच परिस्थिती खरं म्हटलं तर. ठीक आहे, गव्हर्नमेंट एक्झाम सोडू शकतो बाबा. प्रायव्हेट जॉबमध्ये पण तसंच आहे आता यार, की एवढं मोठं पार सिलेक्शन प्रोसेसमधून जायचं आणि त्याच्यानंतर बी आम्हाला जॉब मिळेल का नाही याची काही गॅरंटी वगैरे राहत नाही. ठीक आहे, पण हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं बदलायला पाहिजे काहीतरी. ठीक आहे.